हॅलो गाईज, आज आपण लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम कॅन बी बेसिकली सॉल्व्ड बाय टू मेथड्स. फर्स्ट इज ग्राफिकल मेथड अँड सेकंड इज सिम्प्लेक्स मेथड. ग्राफिकल मेथडने आता हा लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. इथे मॅक्झिमाइजचा प्रॉब्लेम दिलेला आहे. मॅक्झिमाइज z इक्वल टू 3x प्लस 2x2 अँड सब्जेक्ट टू कन्स्टेंट आहे. इथे 3 कन्स्टेंट दिले, लेस दॅन इक्वल टू अँड लेस दॅन इक्वल. ग्राफिकल मेथडमध्ये 2 व्हेरिएबल्स असतात, x1 x2 किंवा x अँड y. LPP विच इन्व्हॉल्व ओनली 2 व्हेरिएबल्स. सोल्युशन बघा. आता ग्राफिकल मेथडने मॅक्झिमाइजचा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आहे. सोल्युशनमध्ये आपण घेणार आहोत, वी कन्वर्ट इनइक्वॅलिटीज इनटू इक्वॅलिटी अँड फाइंड आउट द पॉइंट ऑफ लाइन्स. इनइक्वॅलिटी आता कन्स्टेंट जे दिले तुम्हाला, सब्जेक्ट टू कन्स्टेंट 2x1 प्लस x2 लेस दॅन इक्वल टू 40. फर्स्ट आपल्याला हे कन्स्टेंट इक्वल टू साइनमध्ये राईट करायचे. 2x1 प्लस x2 इक्वल टू 40. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. सेकंड कन्स्टेंट बघा, x1 प्लस x2 लेस दॅन इक्वल टू 24. आपण ते इनइक्वॅलिटीचं इक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट केलं. x1 प्लस x2 इक्वल टू 24. याला इक्वेशन नंबर 2 आपण इथे राईट करू. थर्ड कन्स्टेंट बघा, 2x1 प्लस 3x2 लेस दॅन इक्वल टू 60. आपण ते कन्वर्ट केलं इक्वल टू मध्ये, इक्वल टू 60. आपण त्याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया. यानंतर आपल्याला या x1 आणि x2 चे पॉइंट्स काढायचे ग्राफ काढण्यासाठी. फर्स्ट लाईनला आपण x1 इक्वल टू 0 पुट करू आणि सेकंड टाइम x2 इक्वल टू 0 पुट करू. मग आपल्याला x1 आणि x2 ची व्हॅल्यू मिळेल. फर्स्ट इक्वेशन आपण कन्सिडर करू. लाईन 1, फर्स्ट इक्वेशन 2x1 प्लस x2 इक्वल टू 40. फर्स्ट टाइम आपण पुट करू. पुट x1 इक्वल टू 0. x1 ची व्हॅल्यू इथे तुम्ही या इक्वेशन मध्ये 0 टाकायची. इथे 2 इंटू 0 प्लस x2 इक्वल टू 40. इथे 2 इंटू 0 ही व्हॅल्यू झाली 0. डायरेक्टली x2 इक्वल टू 40. x2 इक्वल टू 40. सेकंड टाइम पुट x2 इक्वल टू 0. x2 ची व्हॅल्यू आता या इक्वेशन मध्ये तुम्हाला 0 पुट करायची. 2x1 प्लस x2 घेतला तुम्ही 0 इक्वल टू 40. आता 2x1 इक्वल टू 40. 2x1 इक्वल टू 40. 2 इकडं मल्टिप्लाय, राईट साईडला जाताना इथे डिवाइड. 14 डिवाइडेड बाय 2. x1 इक्वल टू 14 divided by 2, that is x1 equal to 20. हे आपल्याला फर्स्ट लाईनचे पॉइंट्स मिळाले. x1 20 आणि x2 40. सेकंड इक्वेशन बघा. सेकंड इक्वेशन x1 प्लस x2 इक्वल टू 24. सेकंड इक्वेशन आपण राईट करू. सेकंड इक्वेशन x1 प्लस x2 इक्वल टू 24. फर्स्ट टाइम तुम्हाला x1 इक्वल टू 0 पुट करायचं आहे. पुट x1 इक्वल टू 0, दॅट इज x1 0 प्लस x2 इक्वल टू 24. आता इथे बघा x2 डायरेक्टली इथे 24 आला. दॅट इज x2 इक्वल टू 24. ही तुम्हाला x2 ची व्हॅल्यू मिळेल. सेम लाईन मध्ये पुट x2 इक्वल टू 0. x2 ची व्हॅल्यू 0 पुट करायची. x1 ॲज इट इज प्लस x2 0 इक्वल टू 24. x1 इक्वल टू 24. सेकंड लाईनचे पॉइंट्स मिळाले 24 अँड 24. थर्ड लाईन बघा. थर्ड लाईन 2x1 प्लस 3x2 इक्वल टू 60. पण इथे राईट करू. थर्ड लाईन 2x1 प्लस 3x2 इक्वल टू
60. फर्स्ट टाइम पुट x1 इक्वल टू 0. x1 ची व्हॅल्यू तुम्हाला 0 घ्यायची इथे. 2 into 0 प्लस 3x2 इक्वल टू 60. हे बघा इथे 0 आहे. आता 3x2 इक्वल टू 60 आहे. x2 इक्वल टू 60 डिवाइडेड बाय 3. 3 मल्टिप्लाय आहे, राईट साईडला जाताना इथे डिवाइड होईल. तर x2 इक्वल टू 3 डिवाइडेड बाय 60 20. x2 ची व्हॅल्यू आली तुमची 20. सेम इक्वेशन मध्ये तुम्हाला पुट करायची x2 इक्वल टू 0. पुट x2 इक्वल टू 0. x2 ची व्हॅल्यू इथे 0 टाकली तुम्ही. इक्वेशन काय असणार आहे? 2 into x1 प्लस 3 into 0 इक्वल टू 60. 2x1 ही व्हॅल्यू झाली 0 इक्वल टू 60. आता x1 बघा 2 इथे मल्टिप्लाय, राईट साईडला जाताना डिवाइड होईल. 16 डिवाइडेड बाय 2 दॅट इज x1 इक्वल टू 30. x1 ची व्हॅल्यू आली तुमची 30. इथे बघा फर्स्ट लाईन मध्ये x1 ची व्हॅल्यू 20 आणि x2 40. सेकंड लाईन मध्ये 24 आणि थर्ड इक्वेशन मध्ये बघा x1 30 आणि x2 20 असणार आहे. आता हे पॉइंट तुम्हाला ग्राफ मध्ये काढायचे. ग्राफ मध्ये x ॲक्सिस आणि y ॲक्सिस तुम्हाला इथे घ्यायचं आहे. इथे आपण ग्राफ घेतलेला आहे. ग्राफ मध्ये बघा x ॲक्सिसला x1 आपण म्हटलेलं आहे आणि y ॲक्सिस साठी आपण x2 म्हटलेलं आहे. हा x2 म्हटलेला आहे. स्केल बघा तुम्हाला 0 10 20 30 10 च्या रेंज मध्ये इथे स्केल घेतली. इथे पण 10 च्या रेंज मध्ये स्केल घेतलेली. फर्स्ट इक्वेशन चे पॉइंट काय आहेत आपले? फर्स्ट इक्वेशन चे पॉइंट आहे इथे 40 and 20. 40 and 20 तुम्हाला x1 and x2 ॲक्सिस वर काढायचे. x1 आहे 20, x1 इथे 20. इथे बघा x1 20 and x2 आहे 40. x2 हा बघा इथे x2 आपण इथे 40 आहे. इथे 40 नोट करू. इथे बोथ ॲक्सिस आपण इथे जॉईन करू. इथे हे आपण फर्स्ट इक्वेशन इथे राईट केलं. इक्वेशन 1 लाईन कोणती आपली? लाईन बघा फर्स्ट इक्वेशनची 2x1 प्लस x2 इक्वल टू 40. इथे फर्स्ट इक्वेशनला लाईन होती आपली 2x1 प्लस x2 इक्वल टू 40. सेकंड इक्वेशनचे पॉइंट बघा. सेकंड इक्वेशन हे बघा सेकंड लाईन x2 24 आणि x1 24. x ॲक्सिसला 24. इथे आपण 20 आणि 30 मध्ये इथे 24 आपण इथे हा कन्सिडर करू इथे. आणि इथे पण 20 आणि 30 मध्ये इथे 24 येणार आहे. दोघं आपण जॉईंट करायचे आहेत. हे बघा आपण हे सेकंड लाईन इथे काढली. ही असणार आहे तुमची सेकंड लाईन. सेकंड लाईनचं इक्वेशन काय आहे? सेकंड लाईन बघा इथे x1 प्लस x2 इक्वल टू 24. इथे तुम्हाला
लाईनला इथे काढायचं आहे, नोट करायचं आहे x1 प्लस x2 इक्वल टू 24. आता थर्ड इक्वेशन बघा. थर्ड इक्वेशनचे पॉईंट्स काय आहे तुमचे? थर्ड इक्वेशनला तुम्ही काढले होते 20, x1 आहे 30 आणि x2 आहे 20. x1 इथे 30 आणि x2 घेतले तुम्ही इथे 20. इथे तुम्हाला जॉईन करायचे आहेत पॉईंट 30 आणि 20. हे तुम्हाला जॉईन करायचे. हे बघा आपण 3 लाईन्स इथे ड्रॉ केल्या आणि 3 इक्वेशन इथे आपण इथे लिहिले. फर्स्ट लाईनचं बघा, हे फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, ही थर्ड लाईन आपण इथे काढली. इथे 3 नंबर आपण इथे देऊ. याचं इक्वेशन आहे थर्ड लाईनचं 2x1 प्लस 3x2 इक्वल टू 60. इथे आपण या लाईनला इक्वेशन 3 इथे नोट केलं. आता इथे बघा क्वेश्चनमध्ये कॉन्स्टंट इज लेस दॅन इक्वल टू आहे कॉन्स्टंट. ग्राफमध्ये बघा इथे आपल्याला लेस दॅन इक्वल टू, हे बघा तिघं लाईनचा इंटरसेक्शन पार्ट. फर्स्ट लाईनचा हा बघा, हा इंटरसेक्शन पार्ट येतो. थर्ड लाईनचा पण हा येतो आणि फोर्थ लाईनचा पण हा इंटरसेक्शन पार्ट येतो. लेस दॅन कॉन्स्टंट राहिला आपण 0 पासून इथे लाईन पर्यंतचा कॉन्स्टंट इथे शो करतो. लेस दॅन, हे बघा तिघं लाईनचा इंटरसेक्शन पार्ट हा आला तुमचा. इथे ओ पॉइंट, इथे आपण इथे करू ए, हा इथे असणारे, इथे बघा हा एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आला. ह्या दोघं लाईनिंगचा एक पॉइंट आहे. इथे हा बी, इथे बी आणि हा एक सी आणि हा डी इथे नोट केला. हा बी बघा, हा बी कोणत्या लाईनचा आहे? लाईन 1 आणि 2 बघा. इथे लाईन ही इथे 2 नंबरची लाईन आहे ही, आणि ही बी ची आहे 3 नंबरची लाईन. बी ला कोणत्या लाईन इंटरसेक्ट होत आहे बघा, ही 3 नंबरची लाईन आणि ही असणारी तुमची 2 नंबरची लाईन बी पॉईंटसाठी. आता बी पॉइंट कसं काढणार आहे आपण? इक्वेशन लाईन 2 आणि 3 आपण दोघं सॉल्व करणार आहोत सायमल्टेनियसली. इक्वेशन फॉर पॉइंट कसे काढायचे बघा. बी चा पॉइंट आपल्याला काढायचा आहे. फॉर पॉइंट बी साठी सॉल्व इक्वेशन 2 and 3 सायमल्टेनियसली. इक्वेशन 2 बघा, ही लाईन बघा, ज्या 2 लाईन इंटरसेक्ट झाल्या त्या पॉइंटला, त्या 2 लाईन तुम्हाला इथे घ्यायच्या आहेत. बी साठी लाईन नंबर 3 आणि लाईन नंबर 2 इथे इक्वेशन मध्ये आपण नोट केलं होतं बघा. लाईन नंबर 2 and 3, 2 and 3 इथे घ्यायचे तुम्हाला. इक्वेशन नंबर 2 and 3. 2 बघा इथे फर्स्ट x1 प्लस x2 इक्वल टू 24. हे इक्वेशन नंबर 2. and 3 नंबरचं इक्वेशन आहे 2x1 प्लस 3x2 इक्वल टू 60. याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया. इक्वेशन 2 and 3 मध्ये इथे बघा x चा कोएफिशियंट इथे 1 आहे, इथे 2 आहे. आपल्याला कट करण्यासाठी x1 इथे
2 कोएफिशियंट घ्यावं लागेल. मग आपण इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय बाय 2, इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय बाय 2. थर्ड नंबरचं इक्वेशन सेम इथे राईट करा. 2x प्लस 3x2 इक्वल टू 60. अँड या सेकंड इक्वेशनला आपण मल्टिप्लाय बाय 2 ने मल्टिप्लाय करू. इथे 2 इंटू 2x1 इथे झाला 2x1 प्लस याला पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल 2x2 अँड 24 इंटू 2 इथे आपण 48. कोएफिशियंट आपण मल्टिप्लाय बाय 2 केलं, x1लाही 2 ने मल्टिप्लाय केलं, x2ला 2 अँड 24 इंटू 2 न्यू इक्वेशन इथे आपण राईट केलं. हे इक्वेशन नंबर 3 आणि हे न्यू इक्वेशन हे आपण इथे न्यू राईट केलं. या दोघांचं आपण सबस्ट्रॅक्शन करूया. x1 वर झाले 3x2 मायनस 2x2 रिमेनिंग x2 अँड 60 मायनस 48 इथे 12. x2 ची व्हॅल्यू आली 12. x2 ची व्हॅल्यू 12 आपण कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट करायची. तुम्हाला इक्वेशन नंबर 2 किंवा 3 किंवा न्यू इक्वेशनमध्ये आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करू. पुट x2 इक्वल टू 12 पुट इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 बघा x1 प्लस x2 इक्वल टू 24 इथे राईट करू आपण. x1 प्लस x2 इक्वल टू 24. x2 ची व्हॅल्यू तुम्हाला 12 घ्यायची. x1 प्लस 12 इक्वल टू 24 दॅट इज x1 इक्वल टू 12 इकडे प्लस आहे, राईट साईडला जाताना मायनस 24 मायनस 12 इथे 12. बघा बी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय निघाले. बी चे x1 आहे 12 अँड x2 12 हे तुमचे बी कोऑर्डिनेट्स. आता नेक्स्ट पॉईंटचे कोऑर्डिनेट्स सी साठी बघा. सी ला कोणती लाईन इंटरसेक्ट झाली आहे. इक्वेशन नंबर 1 आणि ही बघा ही लाईन क्रॉस झालेली आहे. ही असणार आहे इक्वेशन नंबर 2. आपल्याला इक्वेशन 1 अँड 2 सॉल्व करायचे फॉर पॉइंट सी. फॉर पॉइंट सी solve equation 1 and 2 simultaneously. इक्वेशन 1 बघा. इक्वेशन 1 बघा इथे 2x1 प्लस x2 इक्वल टू 40 इथे राईट करू आपण. 2x1 प्लस x2 इक्वल टू 40. आणि सेकंड इक्वेशन काय. सेकंड इक्वेशन आहे x1 प्लस x2 इक्वल टू 24. सेकंड इक्वेशन इथे राईट करू आपण. x1 प्लस x2 इक्वल टू 24 हे इक्वेशन नंबर 1 आणि हे इक्वेशन नंबर 2. इथे बघा आता कोएफिशियंट सेम आहेत का. इथे x2 सेम आहेत. इथे x2 आपण डायरेक्टली कट करू शकतो. इथे साइन चेंज करावं लागेल. इथे x2 कट 2x1 मायनस x1 इथे x1 इक्वल टू 40 मायनस 24 इथे असणार आहे तुमची 60. x1 काय आला 60 दॅट इज x1 इक्वल टू 60. x1 ची व्हॅल्यू आपण काढली 60. आता इक्वेशन x1 ची व्हॅल्यू पुट इन इक्वेशन 1 मध्ये किंवा 2 मध्ये पुट करा. पुट इन इक्वेशन 2 पुट इन इक्वेशन
इक्वेशन 2 काय आहे तुमचं, x1 प्लस x2 इक्वल टू 24, दॅट इज x1 ची व्हॅल्यू 60 प्लस x2 इक्वल टू 24, दॅट इज 16 प्लस आहे राईट साईडला जाताना मायनस, x2 इक्वल टू 24 मायनस 60, दॅट इज x2 इक्वल टू 8. x2 इक्वल टू 8. सी चे पॉइंट्स काय झाले, तेच सी चे कोऑर्डिनेट्स x2 60 and 8. ओके, डायग्राम मध्ये बघा तुम्ही. ओके, बी चे पॉइंट्स आपण काढले होते. बी चे पॉइंट्स हे बघा, बी चे पॉइंट्स आहेत 12 12. इथे राईट करा तुम्ही, बी चे पॉइंट्स 12 12 अँड सी चे पॉइंट्स काढले आपण. सी चे आहेत 60 8. ओके, आता ग्राफ काढला आपण. पॉइंट या फिजिबल रिजन आपण हा फाइंड केला, ओ ए बी सी डी. हा आपण याला म्हणू फिजिबल रिजन. इथे आपण राईट करू फिजिबल रिजन. हा फिजिबल रिजन असणार आहे. फिजिबल रिजन बाउंड्रीवरचे आपण पॉइंट्स काढले. आता ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये आपण ते पॉइंट्स टाकणार आहोत. इथे पॉइंट्स कोऑर्डिनेट्स and objective functions. Objective function काय आहे, z इक्वल टू तुमचे प्रॉब्लेम मध्ये z ची जी व्हॅल्यू दिलेली होती इक्वेशन, मॅक्झिमाइज z इक्वल टू 3x1 प्लस 2x2. 3x1 प्लस 2x2. इथे z ची व्हॅल्यू तुम्ही राईट करा, 3x1 प्लस 2x2. पॉइंट्स कोणते आपले, पॉइंट्स ओ ए बी सी अँड डी. कोऑर्डिनेट्स ओ पॉइंटचे 0 0 होते, 0 0. ए चे कोऑर्डिनेट्स बघा, ए पॉइंटचे कोऑर्डिनेट्स कसे फाइंड करायचे, इथे आपण ए नोट केला होता. x1 काय इथे 0 आणि x2 काय आहे कोऑर्डिनेटचे 20 आहे. इथे 20 ला इथे बघा पॉइंट केलेला आहे, 0 अँड 20. ए चे कोऑर्डिनेट्स असणारे 0 अँड 20. बी चे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड केले. बी चे कोऑर्डिनेट्स होते हे बघा, इथे आपण राईट केले बी चे 12 12, बी चे 12 12 आणि सी चे 16 अँड 8. आपण ते चार्ट मध्ये राईट करू. बी चे आहेत 12 12 आणि सी चे आहेत 60 आणि 8. डी ची कोऑर्डिनेट्स बघा, डी चे कोऑर्डिनेट्स डायग्राम मध्ये बघा, इथे डी पॉइंट आपण हा नोट केलेला आहे. डी ला बघा, डी ला एक्स ॲक्सिस आहे 20 अँड वाय ॲक्सिस इथे x2 काय असणार आहे 0 असणार आहे. x1 20 अँड x2 0. 20 अँड 0. आता इथे आपण पॉइंट्स राईट केले, कोऑर्डिनेट्स राईट केले. ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये आपण या व्हॅल्यू टाकणार आहोत. तर z इक्वल टू 3x1 ची व्हॅल्यू इथे 0 आहे आणि x2 ची व्हॅल्यू 0 आहे ओ पॉइंटला, इक्वल टू 3 इंटू 0 प्लस 2 इंटू 0. हे बघा 3 इंटू 0 0 प्लस 0, इथे काय असणार आहे 0. सेकंड इक्वेशनमध्ये x1 काय घ्यायचं आहे 0 आणि x2 20. 3 इंटू 0 प्लस 2 इंटू x2 ची व्हॅल्यू तुम्हाला इथे 20 घ्यायची, 20. तर 3 इंटू 0 ही व्हॅल्यू झाली 0 अँड 20 इंटू 2 झाले 40. इथे बघा 3
x1 ची व्हॅल्यू अँड x2 ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे. तुम्हाला इक्वेशनमध्ये तुम्हाला टाकायची आहे 3 × 12 3 × 12 प्लस 2 × 12. x1 ची आपण 12 घेतली आणि x2 ची ही 12 घेतली. 3 × 12 अँड 2 × 12 48 प्लस 24 इथे झाले तुमचे 60. 3 × x1 ची व्हॅल्यू 60, x1 ची व्हॅल्यू 60 घेतली. 2 × x2 ची व्हॅल्यू 8. 16 × 3 प्लस 2 × 8 मल्टिप्लिकेशन करा आणि ॲडिशन करा. आन्सर आलं 64. नेक्स्ट बघा 3 × x1 ची व्हॅल्यू इथे 20, इथे 20 घेतली प्लस 2 × x2 ची व्हॅल्यू 0, इथे हे 0 आहे. 2 × 0 0 अँड 20 × 3 इथे झाले तुमचे 60. आता बघा द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, मॅक्झिमम व्हॅल्यू काय इथे 64. प्रॉब्लेममध्ये तुम्हाला इथे बघा काय विचारले, मॅक्झिमाइज झेड दिलेला आहे. मॅक्झिमाइज झेड ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची. इथे मॅक्झिमाइज व्हॅल्यू काय आलेली आहे, इथे आपण चार्टमध्ये काढलं पॉईंटच्या व्हॅल्यू टाकून 64 ही 64 आली. मॅक्झिमम व्हॅल्यू तर राईट करा, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्टिव्ह फंक्शन z equal to 64 occurs at the extreme point B. Occurs at the extreme point B. हे बघा 64 व्हॅल्यू C, C आहे इथे. C पॉइंटला इथे आहे व्हॅल्यू, C चे कोऑर्डिनेट्स आहे 60 and 8. Hence optimal solution, optimal solution काय, x1 equal to x1 ची व्हॅल्यू 60 and x2 equal to x2 ची व्हॅल्यू काय इथे 8 and max of z equal to काय इथे 64. max of z काय आला तुम्ही 64. आपण हे पॉइंट्स कोऑर्डिनेट्स घेतले आणि ऑब्जेक्टिव्ह फंक्शन z equal to 3x1 प्लस 2x2 मध्ये आपण या व्हॅल्यू कोऑर्डिनेटच्या व्हॅल्यू आपण x1 आणि x2 च्या घेतलेल्या आहे. याच्यामध्ये मॅक्झिमाइज व्हॅल्यू 64 इथे आलेली आहे. तर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्टिव्ह फंक्शनची काय घेतली इथे 64 घेतलेली. कोणत्या पॉइंटला आलं 64, C पॉइंटला. त्याचे कोऑर्डिनेट्स x1 60 आणि x2 8.